आखातातील वाढत्या संघर्षामुळे त्या देशात अडकलेल्या भारतीयांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. अनेकांना मायदेशी परत यायचं आहे, मात्र वेगवेगळ्या संकटांना त्यांना तिथं तोंड द्यावं लागतं आहे. अशातच मुंबईतल्या कप परेड परिसरातील रहिवासी हर्षिल चोरडिया हे गेल्या काही दिवसांपासून दुबईमध्ये होते आणि ही स्थिती वाढत असताना, युद्धजन्य परिस्थिती वाढण्याची स्थिती असताना, धोका असताना अशा काळात त्यांना परत मुंबईमध्ये यायचं होतं. पण त्यांना तिथं अनेक गोष्टींना तोंड द्यावं लागलं, अनेक संकटांना सामोरं जावं लागलं आणि या सगळ्यांमधून वाट काढत ते आत्ता काही मिनिटांपूर्वी, अर्थात 4-5 मिनिटांपूर्वी ते मुंबईत त्यांच्या घरी जे तिथे राहतात सी लॉर्ड या सोसायटीच्या दारात आलेले आहेत आणि या संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. हर्षलजी, आपण दुबईला कधी गेला होता आणि कशानिमित्त गेला होता? मी मागच्या सोमवारी 23 तारखेला माझ्या काही पर्सनल कामानिमित्त दुबईला गेलो होतो. माझी शेड्यूल फ्लाईट उद्याची होती संध्याकाळची, परंतु शुक्रवारी जे अमेरिकाने इराणवर अटॅक केल्यानंतर गल्फमध्ये जो अबुधाबीमध्ये UAEमध्ये US एअरबेस आहे त्याच्यावर इराणनी मिसाईल टाकायला सुरुवात केली. UAEने ती प्रत्येक मिसाईल इंटरसेप्ट केली. आम्हाला ते बघायला मिळाली, आवाज ऐकू आला, परंतु ग्राउंडवर काही कॅज्युअलिटी नव्हत्या. लाईफ वॉज नॉर्मल आणि त्याचं कारण त्याच्या एअरबेसच्या अटॅकमुळे GCC कंट्रीजचा प्रत्येक एअरबेस त्यांनी शट बंद झाला होता आणि आम्हाला येण्यासाठी काही फ्लाईट उपलब्ध नव्हती. हल्ला झाला तेव्हा नेमके तुम्ही कुठे होता? तुमच्यासोबत कुटुंबीय होते का, की एकटे होता, की मित्रांसोबत तुम्ही होता तिथे? मी एकटा होतो. मी माझ्या कामानिमित्त गेलो होतो. मग नंतर माझे तिकडचे मित्र मला भेटले. मी त्यांना जॉईन झालो आणि त्यांच्याबरोबर मी रिटर्नचा प्रवास केला. ओके, तुम्ही जेव्हा या हल्ल्याची तीव्रता वाढते आहे किंवा धोका वाढू शकतो असं तुम्हाला जेव्हा वाटलं, तेव्हा तुम्ही भारतात येण्यासाठी, विशेषतः मुंबईत येण्यासाठी काय प्रयत्न केले आणि तुमच्या मदतीला कोण धावून आलं? आम्ही प्रत्येक कमर्शियल फ्लाईट जी उपलब्ध होती त्याच्यामध्ये तिकीट बुक केली. काल दुपारची एमिरेट्सची 3:30ची फ्लाईट आम्ही बुक केली होती. आज सकाळची पण मुंबईची एमिरेट्सची दुबईवरनं फ्लाईट माझी बुक आहे. काल दुपारी मग आम्ही निर्णय घेतला की ओमान सेफ पॅसेज आहे, त्यासाठी आम्ही वाया हत्ता बॉर्डर ओमानमध्ये गेलो आणि मस्कटवरनं फ्लाईट घेऊन आज मुंबईला परतलो. तर तुम्ही इथे परत येत असताना दुबईमध्ये ज्या शहरात होता, ज्या भागात होता, ज्या हॉटेलमध्ये होता, तिथे आजूबाजूला काय वातावरण होतं? स्थानिक लोकांमध्ये काय भावना आहे किंवा भारतीय लोकांमध्ये तिथे नेमकी काय भावना आहे? स्थानिक लोकांमध्ये एवढं काही पॅनिक नाही आहे. तिकडची गव्हर्नमेंट खूप काळजी घेत आहे. प्रत्येक गोष्टी तिथे चालू आहे. रेस्टॉरंट्स, हॉटेल, प्रत्येक गोष्टी तिथे चालू आहे आणि ज्यांच्याकडे राहायला सुविधा नाही आहे त्यांना पण आय थिंक द दुबई गव्हर्नमेंट इज स्पॉन्सरिंग देअर स्टे. त्यांना ते राहण्याचे पण पैसे देत आहे किंवा त्यांच्या हॉटेलला सांगितलं आहे की तुमचे पैसे गव्हर्नमेंट भरणार, तुम्ही हॉटेल कंटिन्यू करू शकतात. परंतु फक्त वातावरणमध्ये एवढंच टेन्शन आहे की एअरस्पेस बंद झाली आहे. प्रत्येक कंट्रीची एअरस्पेस बंद झाली आहे. कमर्शियल फ्लाईट्स चालू नाही आहे. तर प्रत्येक देशाचे नागरिक, कुठलाही देश असो, युरोपचे, अमेरिकाचे, सर्व लोक तिथे अडकले आहेत कारण एअरस्पेस बंद आहे. फक्त ओमान, कारण ते मध्यस्थी आहेत या सगळ्या वॉरमध्ये, ओमानची एअरस्पेस सुरू आहे. तुम्ही एक बिझनेसमन आहात आणि बिझनेसच्या निमित्ताने तुम्ही तिथे गेला होता आणि त्या निमित्ताने पर्यटनही करून आलात. या सगळ्या युद्धजन्य परिस्थितीचा तिथे दुबईमध्ये किंवा वेगवेगळ्या शहरांमध्ये तिथल्या स्थानिक बाजारपेठांवरती, बिझनेसवरती काही मोठा परिणाम होतो असं जाणवतं किंवा होईल असं वाटतं का? सध्या तरी मला वाटत नाही, कारण तिकडचे जे राजा आहेत त्यांनी काल संध्याकाळी दुबई मॉलमध्ये फेरफटका मारला, लोकांना भेटले. परवा पण ते गोल्फ कोर्सवर होते, तर ते हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहात की तुम्ही सुरक्षित आहात आमच्या देशामध्ये. तिकडचा प्रत्येक नागरिक सुरक्षित आहे. त्यांची जी एअर डिफेन्स सिस्टम आहे दॅट इज वन ऑफ द बेस्ट इन द वर्ल्ड. 600 मिसाईल्स वर इंटरसेप्टेड, 600 मिसाईल त्यांनी इंटरसेप्ट केल्या, पण ऑन ग्राउंड लोकांना त्याचा काही परिणाम झाला नाही. त्यांनी खूप प्रयत्न चांगले केले, त्यांचा काही दोष नाही आहे. त्यांनी ॲज अ प्रिकॉशनरी मेजर एअरस्पेस बंद केली आहे. पण त्यासाठी जेव्हा आम्ही इंडियातले नागरिक आहोत, आम्हाला परत येण्यासाठी किंवा एअरस्पेस ओपन होईल किंवा सेफ पॅसेज दिला जाईल, तेव्हा इंडियन गव्हर्नमेंटने मॅक्सिमम कमर्शियल फ्लाईट्स तिथे पाठवण्यात याव्यात आणि लोकांना चान्स देण्यात यावं की ते स्वतःचे रिटर्नचे फ्लाईट बुक करून मॅक्सिमम फ्लाईट्स पाठवून ते लोक परत येऊ शकतात. आता खरं तर तुम्ही म्हणताय तिथे वातावरण इतकं काही गंभीर नाही, भीती नाही,
पण भारतीयांमध्ये भीती आहे, त्यांना परत यायचं आहे. अशा स्थितीमध्ये भारत सरकार, महाराष्ट्र सरकार तिथे वेगवेगळ्या पातळ्यांवरती प्रयत्न करत आहोत असं सांगितलं जात आहे. पण नेमकी स्थिती काय आहे, तिथे काय करत आहे, इंडियन गव्हर्नमेंट काय करत आहे, महाराष्ट्र गव्हर्नमेंट काय करत आहे, दुसऱ्या यंत्रणा काही मदतीला येतात का लोकांच्या? इंडियन गव्हर्नमेंटने आम्हाला फक्त एवढंच सांगितलं की ते UAE गव्हर्नमेंटने जे तुम्हाला गाईडलाईन्स दिल्या आहेत की घरी राहा, सुरक्षित राहा, ते फॉलो करा आणि जेव्हा केव्हा एअरस्पेस ओपन होईल तेव्हा फ्लाईट बुक करून तुम्ही परत येऊ शकता. एअरलिफ्टिंग किंवा असं काही सध्या तरी सुरू नाही आहे आणि आय थिंक आजपासून काही पार्शियल ऑपरेशन्स ओपन होत आहे. होपिंग फॉर द बेस्ट की वॉर एंड सून अँड एव्हरीबडी कम्स बॅक होम. तिथे एअरपोर्टवरती काय चित्र आहे आता सध्या? लोकांना इकडं मोठ्या संख्येने यायचंच आहे, जरी तुम्ही म्हणत असाल की तिथे इतकी काही क्रिटिकल स्थिती नाही आहे, पण लोकांना भारतात परत यायचं आहे, घरी परत यायचं आहे. अशा स्थितीमध्ये एअरपोर्टवरती तिथल्या वातावरण काय आहे? मला दुबई एअरपोर्टचं काही माहीत नाही आहे. आम्ही बाय रोड 3 तास हत्ता बॉर्डरला गेलो, तिकडनं बाय रोड 3 तास मस्कटला गेलो आणि मस्कटवरनं तिकडच्या एअरपोर्टवरनं आम्ही आलो. तिथे सन्नाटा होता. लिमिटेड फ्लाईट्स तिकडनं पण फ्लाय करत आहेत. आय थिंक वेस्टच्या दिशेने जाणारे, युरोपच्या दिशेने जाणारे फ्लाईट्स बंद आहेत. फक्त ईस्टच्या दिशेने इंडियन सबकॉन्टिनेंट फ्लाईट्स काही प्रमाणात चालू होते. तर एअरपोर्टवर तिथे काही गोंधळ नव्हता. खूप कमी लोक होते. दुबई एअरपोर्टचं मला माहीत नाही आहे. बाय रोड तुम्ही प्रवास केलात असं म्हणालात, तर तिथे अशा दरम्यान काही अडचणी येत आहेत किंवा गावांमध्ये, तिथल्या शहरांमध्ये लोक गोंधळलेले आहेत किंवा प्रवास करणं थोडंसं अडचणीचं होतं, अशी काही स्थिती आहे की ते सगळं सुरक्षित सुरू आहे? असं अडचणीचं किंवा गोंधळाचं वातावरण मला सांगता येणार नाही, कारण आम्ही बाय रोड सुरक्षित गेलो. हां, भीती होती का बाबा आपण बाय रोड एवढा मोठा प्रवास करतो आहे, काहीतरी रस्त्यामध्ये झालं तर त्याची भीती होती. परंतु ग्राउंडवर त्यांच्या गव्हर्नमेंटकडनं खूप चांगले प्रोव्हिजन्स करण्यात आले आहेत. आत्ता आखाती देशात जाणं किंवा पुढच्या काही दिवसानंतर 15 दिवसात ते सुरक्षित असू शकतं, जाणं योग्य ठरेल की तिथलं वातावरण काय सांगताय? आणि आपल्याला पहिले युद्धाची परिस्थिती बघूनच ट्रॅव्हल करावं लागेल. जेव्हा आम्ही गेलो होतो आम्हाला माहिती नव्हतं की असं काही होणार आहे. आणि UAE जे कंट्री आहे किंवा गल्फ कंट्री, कोलॅटरल डॅमेज म्हणून ते लोक थोडा पॅनिक मोडमध्ये आहे. त्यांच्याबरोबर वॉर सुरू नाही आहे. वॉर इराण आणि इस्रायलमध्ये सुरू आहे. पण इराण अमेरिकावर अटॅक करू शकत नाही. त्यासाठी त्यांनी अमेरिकाचे जे मित्र आहेत त्यांच्यावर अटॅक केला आहे किंवा त्यांच्या अमेरिकेच्या एअरवेजवर ते अटॅक करत आहेत. आखातामध्ये युद्धजन्य परिस्थिती वाढण्याची स्थिती असली तरी दुबईमध्ये आत्ता तरी शांतता आहे. तिथे फारसा धोका नाही आणि लोकांना योग्य पद्धतीचे मेसेज दिले जात आहेत. एअरपोर्टवरती देखील अत्यंत चांगली स्थिती आहे. लोकांना परत यायचं असेल तर तिथे आत्ता वेगवेगळ्या विमान कंपन्यांना पाठवून लोकांना इथे आणावं अशी अपेक्षा आत्ताच हर्षल चोरडिया यांनी व्यक्त केलेली आहे. अशाच प्रकारच्या अनेक लोकांना तिथं यायचं असेल भारतामध्ये